भर पावसातही पालघरच्या रुग्णालयात मात्र पाणीबाणी निर्माण झाल्याचं चित्र आहे। मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात ही पाणीबाणी निर्माण झाली आहे। रुग्णालयाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन नादुरुस्त असल्यानं हे पाणीच तिथे आलेलं नाहीये। त्यामुळे पाणी नसल्यानं रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची मात्र कसरत होतीये। विशेष म्हणजे यामध्ये जवळपास 13 गरोदर माता आणि 15 पेक्षा अधिक ॲडमिट असलेल्या रुग्णांचा समावेश आहे। या रुग्णालयाचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे। 3-4 दिवसापासून पाणी नाही आहे आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये। आमचं नळाचा पण प्रॉब्लेम झाला आहे। तर आता तर मोठ्या अधिकाऱ्यांना आम्ही कळवलं आहे, तर टँकर बोलवतात आहे, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि एका जागी खोदायला पण लागलेलं आहे। तर म्हणजे ते दुरुस्त पण होणार, पण 2-3 दिवस लागू शकतात। तर आता टेम्पररीसाठी आम्ही टँकर बोलवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।